Spotlight, an ABP News Network initiative. नमस्कार, माझा डॉक्टर कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्याच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे मूत्रमार्गाचे आजार, ज्यामध्ये आपण विशेष करून मूतखडे म्हणजेच किडनी स्टोन आणि या अनुषंगाने प्रोस्टेटवरती असणाऱ्या नवीन लेझर उपचारांविषयी मार्गदर्शन घेणार आहोत प्रख्यात युरोलॉजिस्ट असणाऱ्या डॉक्टर हिमेश गांधी सरांकडनं. डॉक्टर हिमेश गांधी सरांनी युरोलॉजी या विषयामध्ये विशेष प्रावीण्य मिळवलेले आहे, पण याच ठिकाणी ते थांबले नाहीत. तर युरोलॉजी विषयामधलं पुढचं प्रगत प्रशिक्षण म्हणजे ज्यामध्ये रोबोटिक सर्जरी, त्याचप्रमाणे मिनिमली इन्व्हेसिव्ह सर्जरी ह्याचं प्रशिक्षण त्यांनी सिंगापूर या ठिकाणून संपादन केलं. अर्थातच ह्या सर्व प्रशिक्षणाचा फायदा भारतातील रुग्णांना व्हायसाठी ते भारतात परतले आणि सध्या ते पुणे या ठिकाणी हिलिंग हँड क्लिनिकमध्ये सातत्याने कार्यरत आहेत. हिलिंग हँड क्लिनिक म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर विविध प्रकारचे पोटविकार, गुदविकार, ज्याच्यामध्ये पाईल्स, फिशर्स, फिशुला म्हणजेच मुळव्याध भगंदर सारख्या आजारांवरती असणारे उपचार आपल्या डोळ्यासमोर येतातच. पण त्याच अनुषंगाने याच्या पुढे जाऊन हर्निया झालं, व्हेरिकोज व्हेन सारखा आजार झाला, तर ह्यासाठी सुद्धा अत्याधुनिक स्वरूपाचे उपचार या ठिकाणी आता उपलब्ध झालेले आहेत, तेही सवलतीच्या दरामध्ये. मला विशेष करून सांगावंसं वाटतं की आता हिलिंग अँड क्लिनिकमध्ये विशेष करून युरोलॉजी म्हणजेच मूत्रमार्गाच्या आजारांसाठी विशेष डिपार्टमेंटची स्थापना करण्यात आलेली आहे, ज्या अंतर्गत आपल्याला सर्व प्रकारच्या मूत्रमार्गाच्या आजारांसाठी या ठिकाणी लेझरचे उपचार उपलब्ध झालेले आहेत. विशेष करून किडनी स्टोन सारखी समस्या, ज्याला मूतखडा म्हटलं जातं आपल्या या ठिकाणी, त्याचप्रमाणे प्रोस्टेट सारखा आजार आहे. ह्या व्यतिरिक्त मूत्रमार्गाचे कॅन्सर झाले, ज्याच्यामध्ये किडनी कॅन्सर, प्रोस्टेट कॅन्सर, ब्लॅडर कॅन्सर सारखे आजार झाले. ह्या व्यतिरिक्त विशेष करून युरेथ्रल स्ट्रिक्चर म्हणजे मूत्रमार्गाचा संकोच झाला, किंवा त्याच अनुषंगाने विविध प्रकारचे पेनिसचे आजार झाले, किंवा ह्या अनुषंगाने व्हेरिकोसिल सारखी समस्या आहे. विशेष करून ह्या ठिकाणी एकत्रितपणे एका छताखाली आपल्याला सर्व प्रकारच्या ह्या मूत्रमार्गाच्या आजारांसाठी ठोस उपचार उपलब्ध आहेत, ज्याच्यामध्ये नवीन लेझरचे उपचारही आपल्याला मिळणार आहेत आणि सर्व उपचार आपल्याला सवलतीच्या दरामध्ये उपलब्ध आहेत पुढील 1 महिन्यासाठी. मला आवडून सांगायचं वाटतं की हिलिंग क्लिनिक आता केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात आणि भारताबाहेर परदेशात सुद्धा सेवा देत आहे. खास करून पुणे या ठिकाणी 6हून अधिक ब्रँचेस उपलब्ध आहेत आणि ढोले पाटील रोड या ठिकाणी सुसज्ज हॉस्पिटल अहोरात्र सेवा देण्यासाठी आपल्याला उपलब्ध आहे. मुंबईमध्ये 3हून अधिक ब्रँचेस आहेत, ज्याच्यामध्ये नवी मुंबई आहे, ठाणे आहे, अंधेरी आहे, या ठिकाणी आपल्याला सेवा मिळणार आहे. पश्चिम महाराष्ट्रासाठी विशेष करून कोल्हापूर या ठिकाणी आपल्याला सेवा मिळणार आहे. उत्तर महाराष्ट्रासाठी नाशिक आहे, मराठवाड्यासाठी लातूर आहे. भारतातही अधिक ब्रँचेस आपल्याला उपलब्ध आहेतच, पण दुबई या ठिकाणी सुद्धा आपल्याला आता हिलिंग अँड क्लिनिक सेवा देत आहे. ही जागतिक दर्जाची आहे. डॉक्टर हिमेश गांधी, आपलं या कार्यक्रमामध्ये स्वागत. आपण ह्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने खास करून मूत्रमार्गाच्या आजारांविषयी चर्चा करणार आहोत. पण अर्थातच मूत्रमार्गाचे आजार म्हटलं की डोळ्यासमोर सर्वप्रथम आपल्या येतो तो आहे किडनी स्टोन किंवा मूतखडा. सर, एकंदरीतच किडनी स्टोनचं निदान कसं केलं जातं हे आमच्या प्रेक्षकांना सांगा, आणि जेव्हा हे किडनी स्टोनचे रुग्ण आपल्याकडे येतात तेव्हा उपचारांची दिशा कशी ठरवली जाते, काय सांगता येईल? मोस्ट कॉमन जो कंप्लेंट पेशेंट लाते हैं वो है बैक पेन रहता है, किसी को पेशाब करने के टाइम पे पेन रहता है, किसी को पेशाब में ब्लड जाता है, किसी को यूरिनरी इन्फेक्शन की कंप्लेन आती है, किसी का यूरिन का फ्लो कम हो जाता है. तो एग्जैक्ट लोकेशन, साइज ऑफ द स्टोन वगैरह डिटरमाइन करने के लिए हम लोग कुछ इमेजिंग स्टडीज़ करवाते हैं, जिसमें सोनोग्राफी और एक्सरे मोस्ट कॉमन इन्वेस्टिगेशन रहता है. ये दोनों में अगर ठीक से अपने को आइडिया नहीं आता है कि स्टोन कितने हैं और कितना नंबर है, क्वांटिटी कितना है, तो उसके लिए फिर हम लोग आगे सिटी स्कैन करवाते हैं. मला किडनी स्टोनचा त्रास होता. मला डॉक्टर गांधी सरांच्यामुळं माझं किडनी स्टोनचं प्रॉब्लेम सगळा सॉल्व झाला आहे. नमस्कार, थँक्यू सो मच डॉक्टर गांधी. विशेष करून या ठिकाणी एकत्रितपणे एका छताखाली आपल्याला सर्व प्रकारच्या ह्या मूत्रमार्गाच्या आजारांसाठी ठोस उपचार उपलब्ध आहेत, ज्याच्यामध्ये नवीन लेझरचे उपचारही आपल्याला मिळणार आहेत आणि सर्व उपचार आपल्याला सवलतीच्या दरामध्ये उपलब्ध आहेत पुढील 1 महिन्यासाठी. तर जरूर कॉल करा पुढील नंबरवरती. संपर्कासाठी जे स्क्रीनवरती आपण नंबर बघत आहात हिलिंग अँड क्लिनिकचे हेल्पलाईन नंबर आहेत, ह्याच्यावर आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि ह्या उपचारांचा लाभ घेऊ शकता. सर, एकंदरीतच किडनी स्टोनसाठी कोणकोणत्या नवीन उपचार पद्धती आलेल्या आहेत हे जाणून घेण्याची उत्सुकता आमच्या प्रेक्षकांना, काय सांगता येईल? अगर 1 सेंटीमीटर के छोटे स्टोन रहते हैं तो उनके लिए 2 ऑप्शन मेनली रिकमेंडेड रहते हैं. फर्स्ट इज़ RIRS, सेकंड इज़ ESWL. जो RIRS रहता है वो एंडोस्कोपिक सर्जरी यूजिंग लेज़र की कैटेगरी में आता है, और ESWL जो है वो शॉक वेव थेरेपी रहता है. RIRS में 99% स्टोन क्लियरेंस 1 सिंगल सिटिंग में गारंटीड रहता है. ESWL में वही परसेंटेज 80% हो जाता है. काफ़ी बार ESWL देने के बाद भी स्टोन पूरा क्लियर नहीं होता है और सेडिमेंट बन के वो किडनी के लोअर पार्ट में बैठे रहते हैं. वो स्टोन्स
उसके ऊपर फर्दर न्यू स्टोन्स बनने की संभावना बहुत हाई रहती है। इसीलिए सेकेंडरी सिटिंग में RIRS करके फिर वो स्टोन भी क्लियर करना पड़ता है। ये सर्जरी नॉर्मली 20 से 25 मिनट चलता है, एक दिन हॉस्पिटल स्टे रहता है और पूरा कंप्लीट क्लियरेंस पेशेंट को मिलता है। अगर कोई पेशेंट हमारे पास आता है जिसका स्टोन 2 सेंटीमीटर 3 सेंटीमीटर के ऊपर रहता है, तो हम लोग 2 ऑप्शन उनको दे सकते हैं। एक तो RIRS है जो सिंगल स्टेज और 2 स्टेज जा सकता है, पर उसमें किडनी को कोई डैमेज नहीं होता है, किडनी एकदम सेफ रहता है और पेशेंट भी एक दिन तक हॉस्पिटल में रह के नेक्स्ट डे से अपना सब नॉर्मल रूटीन कर सकता है। अगर पेशेंट को कंप्लीट क्लियरेंस सिंगल सिटिंग में ही चाहिए तो दूसरा ऑप्शन PCNL होता है। मला बरेच वर्षापासून किडनी स्टोनचा त्रास होता, पण डॉक्टर गांधींमुळं माझे सगळे प्रश्न सॉल्व्ह झालेत. माझं किडनीचे प्रॉब्लेम सगळं मिटलाय आणि मी आता चांगली आहे आणि त्याबद्दल मी डॉक्टर गांधींचे आभार मानते. सर, आपल्याला बऱ्याचदा वेगवेगळ्या कॉम्प्लिकेटेड केसेस दिसतात किडनी स्टोनच्या. कधी कधी खडा सरकून अडकलेला असतो किंवा विविध कॉम्प्लिकेशन्स क्रिएट झालेली असतात, म्हणजेच किडनीला सूज आलेली असते बऱ्याचदा. तर असे हे जे कॉम्प्लिकेटेड स्टोन आहेत किंवा खूप जास्त मोठ्या साईजचे स्टोन आपल्याला कधी कधी दिसतात, तर अशांसाठी काय, ह्या कॉम्प्लिकेटेड स्टोनसाठी कोणती ट्रीटमेंट उपलब्ध आहे, काय सांगता येईल? काफ़ी बार हमारे पास पेशेंट आते हैं जिनके स्टोन यूरेटर में 2 साल 3 साल से स्टकअप रहते हैं। वो पेशेंट्स को सिंगल सिटिंग में क्लियरेंस देना बहुत ज़रूरी रहता है क्योंकि किडनी को बचाना रहता है। काफ़ी बार RIRS, URS, लेज़र यूज़ करके वो यूरेटर डैमेज हो जाते हैं, तो वैसे पेशेंट्स को हम लोग पहले से ही लेप्रोस्कोपिक सर्जरी का ऑप्शन देते हैं, जिसमें हम लोग दूरबीन से सर्जरी करके यूरेटर को ओपन करके वो पूरा स्टोन निकाल देते हैं, जिसकी वजह से यूरेटर में भी डैमेज नहीं हो और पूरा का पूरा स्टोन एक ही सिटिंग में क्लियर हो जाए। सर, किडनी स्टोन विषयी आपण आता आम्हाला सांगितलं, पण तसंच ब्लॅडर स्टोन म्हणजे हा स्टोन मूत्राशयात कधी कधी येतो किंवा मूत्राशयात तयार होतो. सो अशा स्वरूपातले जे स्टोन आहेत ज्याला ब्लॅडर स्टोन म्हटलं जातं, तर अशा प्रकारच्या मुतखड्यांविषयी आम्हाला सांगा, काय सांगता येईल? जब ब्लैडर स्टोन का बात करेंगे तो ब्लैडर स्टोन की 2 कैटेगरी रहती है, प्राइमरी और सेकेंडरी। तो प्राइमरी ब्लैडर स्टोन्स बेसिकली जो स्टोन्स रहते हैं वो किडनी से ही फॉलोअप करके नीचे गिरते हैं और वहाँ पे ब्लैडर में पड़े रहते हैं और वहीं पे ग्रो होते हैं। तो वो स्टोन्स नॉर्मली स्मूथ रहते हैं और ब्लैडर में पड़े हुए रहने की वजह से बार बार पेशाब में या तो ब्लड या तो इन्फेक्शन या तो फिर यूरिन का फ्लो ब्लॉक करते हैं। वैसे स्टोन का मैनेजमेंट काफ़ी सिंपल रहता है। उसको हम लोग एंडोस्कोपिक जो दूरबीन से सर्जरी रहती है, पेशाब के रास्ते से ही जाके लेज़र से पूरा पाउडर करके वो स्टोन क्लियर कर सकते हैं एक ही सिटिंग में। ब्लैडर के अंदर पेशाब बाकी बच जाता है, उसके अंदर स्टोन बनते रहते हैं, तो ये सेकेंडरी ब्लैडर स्टोन्स रहते हैं। वो स्टोन्स को हम लोग को प्राइमरी पैथोलॉजी ट्रीट करके वो स्टोन क्लियर हम लोग एंडोस्कोपिक सर्जरी और लेज़र से कर सकते हैं। या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मला सर्वच प्रेक्षकांना सांगायचं आहे की हिलिंग हँड क्लिनिकमध्ये आता एकत्रितपणे एका छताखाली सर्व प्रकारच्या यूरोलॉजिकल डिसऑर्डर म्हणजेच मूत्रमार्गाच्या आजारांसाठी अत्याधुनिक स्वरूपाचे उपचार उपलब्ध झालेले आहेत, तेही सवलतीच्या दरामध्ये. तर जरूर ह्या उपचारांचा लाभ घेण्यासाठी कॉल करा पुढील नंबरवरती. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात हा हिलिंग हँड क्लिनिकचा हेल्पलाईन नंबर आहे. आपण ह्यावरती फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि उपचारांमध्ये जी विशेष सवलत असणार आहे त्याचा लाभ घेऊ शकता. सर, आता आपल्या मार्गदर्शनाखाली हिलिंग अँड क्लिनिकमध्ये सर्वोत्तम स्वरूपाचे उपचार उपलब्ध आहेत, खास करून मूतखडे म्हणजेच किडनी स्टोनसाठी आणि सर्वच प्रकारच्या मूत्रमार्गाच्या आजारांसाठी. पण विशेष करून आता किडनी स्टोनसाठी आपण नवीन लेझर मशीन या ठिकाणी वापरत आहात. तर ह्या नवीन लेझरविषयी आम्हाला जरूर सर्वच प्रेक्षकांना जाणून घ्यायला आवडेल, काय सांगता येईल? जो हमारे पास यहाँ पे लेज़र जो इंस्टॉल हुआ है वो थुलियम फाइबर लेज़र बोलते हैं, विच इज़ वन ऑफ द बेस्ट लेज़र अक्रॉस द वर्ल्ड। पुणे में सबसे पहला मशीन हमारे पास ही इंस्टॉल हुआ था। ये लेज़र का जो बेनिफिट है उसका द मोस्ट इम्पॉर्टेंट पार्ट के ये हाई वोल्टेज लेज़र की कैटेगरी में आता है, जिसकी वजह से हम लोग इसको आइदर प्रोस्टेट सर्जरी में या तो स्टोन ब्रेकिंग सर्जरी में यूज़ कर सकते हैं। जो हाई वोल्टेज लेज़र है वो स्टोन फ्रेगमेंटेशन रेट फास्ट कर देता है, जिससे बड़े से बड़े स्टोन भी हम कम से कम टाइम में पूरे 10 पार्टिकल्स बना सकते हैं। जो साइज स्टोन
फ्रेगमेंट होने के बाद बनती है वो रेत के समान होती है, जो पानी में मतलब यूरिन में वॉश आउट हो जाती है। विशेष करून या ठिकाणी एकत्रितपणे एका छताखाली आपल्याला सर्व प्रकारच्या ह्या मूत्रमार्गाच्या आजारांसाठी ठोस उपचार उपलब्ध आहेत, ज्याच्यामध्ये नवीन लेझरचे उपचारही आपल्याला मिळणार आहेत आणि सर्व उपचार आपल्याला सवलतीच्या दरामध्ये उपलब्ध आहेत पुढील 1 महिन्यासाठी। तर जरूर कॉल करा पुढील नंबरवरती। संपर्कासाठी स्क्रीनवरती आपण नंबर बघत आहात, हिलिंग अँड क्लिनिकचे हेल्पलाईन नंबर आहेत, ह्याच्यावर आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि ह्या उपचारांचा लाभ घेऊ शकता। प्रोस्टेट ग्रंथीच्या वाढीमुळे कोणते त्रास उद्भवतात किंवा एकंदरीतच त्याचं निदान कसं केलं जातं, काय सांगता येईल? पेशेंट को सिम्टम्स कौन से प्रकार के ज़्यादा है, जैसे पेशेंट का एक कैटेगरी रहता है जो पेशाब होल्ड ही नहीं कर पाता है और दूसरा कैटेगरी रहता है जो पेशाब पास ही नहीं कर पाता है। तो ये क्वेश्चनर हमको ये आइडेंटिफिकेशन में हेल्प करता है कि पेशेंट को प्रीडोमिनेंटली कौन सी कैटेगरी के सिम्टम्स है। दूसरा चीज़ हमारे पास यहाँ पे प्रोस्टेट के लिए यूरिन का फ्लो टेस्ट करवाते हैं, जिसको यूरोफ्लोमेट्री टेस्ट बोलते हैं। वो पेशेंट करता है, जिससे पेशेंट का सिम्टम्स कितना ऑब्स्ट्रक्टेड है, पेशेंट को कौन से लेवल की तकलीफ है वो समझने में वो रिपोर्ट हमको हेल्प करता है। तीसरा चीज़ वेदर जो प्रोस्टेट एनलार्जमेंट है पेशेंट को, जो क्लिनिकली हमको दिखता है डिजिटल रेक्टल एग्जामिनेशन पे, उसको कंफर्मेशन के लिए हम लोग सोनोग्राफी करवाते हैं। सोनोग्राफी में प्रोस्टेट का साइज, पेशाब करने के बाद कितना रेसिड्यू बचता है और वेदर ब्लैडर के अंदर, किडनी के अंदर प्रोस्टेट के रिलेटेड कोई बैक प्रेशर चेंजेस हुए हैं कि नहीं वो पता चलता है। बेस्ड ऑन दैट ये एनलार्जमेंट मैलिग्नेंट है कि नॉर्मल एनलार्जमेंट है वो हम लोग डिटरमाइन करते हैं। वो डिटर्मिनेशन के लिए एक ब्लड टेस्ट रहता है जिसको PSA बोलते हैं। तो ये कुछ 3 से 4 टेस्ट है जो रूटीनली हम लोग करवाते हैं यहाँ पे। असे प्रोस्टेटची समस्या असणारे रुग्ण जेव्हा आपल्याकडे येतात तेव्हा कशा रीतीने उपचारांची दिशा ठरवता, काय काय ट्रीटमेंट्स उपलब्ध आहेत, काय सांगता येईल आम्हाला? जब भी पेशेंट का कैटेगरी मॉडरेट टू सीवियर लोअर यूरिनरी ट्रैक्ट सिम्टम्स में आता है तो ये पेशेंट्स को हम लोग सर्जिकल ऑप्शन प्रीफर करते हैं, क्योंकि अगर सर्जिकल ऑप्शंस ये पेशेंट में डिले होते हैं तो प्रोस्टेट रिलेटेड कॉम्प्लिकेशंस डेवलप होने के चांसेस बहुत हाई हो जाते हैं। कॉम्प्लिकेशन इन टर्म्स ऑफ पेशेंट को बार बार यूरिनरी रिटेंशन बैठ सकता है, रिकरेंट यूरिनरी इन्फेक्शन बैठ सकता है, पेशेंट को यूरिन में ब्लड पास हो सकता है, पेशेंट को सेकेंडरी ब्लैडर स्टोन फॉर्म हो सकते हैं, पेशेंट को किडनी में बैक प्रेशर चेंजेस आ सकता है, जिसकी वजह से पेशेंट का क्रिएटिनिन डिरेंज हो सकता है। तो वैसे कंडीशंस अवॉइड करने के लिए ये पेशेंट्स को हम लोग मोस्टली लेज़र सर्जरी एडवाइस करते हैं। आणि ह्याच अनुषंगाने मला आता सांगायचं की आता अत्याधुनिक स्वरूपाचं लेझर तंत्रज्ञान हे विशेष करून यूरोलॉजीच्या क्षेत्रामध्ये सुद्धा हिलिंग अँड क्लिनिकने उपलब्ध करून दिलेलं आहे, ज्याच्यामध्ये विशेष करून किडनी स्टोन म्हणजे मुतखडे आणि त्याचप्रमाणे प्रोस्टेट ह्यासाठी आपल्याला आता हे अत्याधुनिक स्वरूपाचे उपचार उपलब्ध झालेले आहेत। तर जरूर ह्या उपचारांचा लाभ घेण्यासाठी कॉल करा पुढील नंबरवरती। संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात। सर, आज प्रोस्टेटच्या रुग्णांसाठी आपल्याकडे सर्वोत्तम लेझर उपलब्ध आहे हिलिंग अँड क्लिनिकमध्ये। तर लेझर सर्जरीचे काय फायदे आहेत प्रोस्टेटच्या रुग्णांसाठी, काय सांगता येईल? जो भी लेज़र सर्जरी प्रोस्टेट के लिए अभी तक लेटेस्ट अवेलेबल है अक्रॉस द वर्ल्ड, उसको थुलियम फाइबर लेज़र प्रोस्टेट इन्यूक्लिएशन सर्जरी बोलते हैं, जो थुलियम फाइबर लेज़र यूज़ करके की जाती है। द बिगेस्ट एडवांटेज ऑफ दिस लेज़र इज़ कि हम लोग 80 से 90 से 100 ग्राम के प्रोस्टेट भी ये लेज़र से आराम से कर सकते हैं। सर्जिकल जो ड्यूरेशन रहता है वो बहुत कम से कम रहता है, पेशेंट को ब्लीडिंग वगैरह नहीं होता है। सर्जरी के बाद पेशेंट का मोस्ट कॉमन कंप्लेंट रहता है कि सर सर्जरी के बाद यूरिन लीक होगा, तो वैसा प्रॉब्लम नहीं आता है और एक ही बार में पेशेंट का पूरा प्रोस्टेट इन्यूक्लिएट करके हम लोग पेशेंट को जो प्रोस्टेट का प्रॉब्लम है उससे क्योर करते हैं। और हॉस्पिटल में ऑपरेशन के बाद मैक्सिमम 1 दिन पेशेंट रहता है, नेक्स्ट डे पेशेंट कैथेटर निकाल के ही कॅन गो टू हिज नॉर्मल रुटीन। मला आवडून सांगायचं वाटतं की हिलिंग अँड क्लिनिक आता केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात आणि भारताबाहेर परदेशात सुद्धा सेवा देत आहे। खास करून पुणे या ठिकाणी 6हून अधिक ब्रँचेस उपलब्ध आहेत आणि ढोले पाटील रोड या ठिकाणी सुसज्ज हॉस्पिटल अहोरात्र सेवा देण्यासाठी आपल्याला उपलब्ध आहे, ज्या ठिकाणी एकत्रितपणे एका छताखाली या सर्व प्रकारच्या आजारांसाठी आणि विशेष करून मूत्रमार्गाच्या आजारांसाठी आपल्याला उपचार उपलब्ध आहेत। या व्यतिरिक्त मुंबईमध्ये 3हून अधिक ब्रँचेस आहेत, ज्याच्यामध्ये नवी मुंबई आहे, ठाणे आहे, अंधेरी आहे, या ठिकाणी आपल्याला सेवा मिळणार आहे। पश्चिम महाराष्ट्रासाठी विशेष करून कोल्हापूर या ठिकाणी आपल्याला सेवा मिळणार आहे। उत्तर महाराष्ट्रासाठी नाशिक आहे, मराठवाड्यासाठी लातूर आहे। सो
महाराष्ट्रात सर्वत्र आपल्याला हिलिंग अँड क्लिनिकची आता सेवा उपलब्ध आहे. ह्या व्यतिरिक्त महाराष्ट्राच्या बाहेर भारतातही अधिक ब्रँचेस आपल्याला उपलब्ध आहेतच, पण दुबई ह्या ठिकाणी सुद्धा आपल्याला आता हिलिंग अँड क्लिनिक सेवा देत आहे. सर, आपण आता बिनाईन प्रोस्टेटोमेगालीविषयी बोललो, म्हणजे प्रोस्टेट ग्रंथीची वाढ झाल्यानंतर उद्भवणाऱ्या समस्या ट्रीटमेंटविषयी सांगितलं, पण प्रोस्टेट कॅन्सरमध्ये काही वेगळी लक्षणं असतात किंवा प्रोस्टेट कॅन्सरविषयी आम्हाला सांगा, काय सांगता येईल? जब एज ए यूरोलॉजिस्ट जब हम लोग कोई भी पेशेंट जो यूरिनरी कंप्लेंट लेके आता है हमारे पास, तो उसमें प्रोस्टेट कैंसर का इवैल्यूएशन बहुत ज़रूरी है और इवैल्यूएशन बहुत सिंपल भी है. इवैल्यूएशन के लिए हम लोग एक PSA का टेस्ट करवाते हैं जो आमतौर हर एक लैब फैसिलिटी में अवेलेबल रहता है, और एक डिजिटल रेक्टल एग्जामिनेशन जो नॉर्मली हम हमारे OPD में करते हैं, जिससे ऑलमोस्ट 80 to 90% पेशेंट स्क्रीन हो जाते हैं प्रोस्टेट कैंसर के लिए. जो पेशेंट्स में PSA का वैल्यू 4 से ज़्यादा आता है, हम लोग उनको MRI प्रोस्टेट एडवाइस करते हैं. अगर कोई एबनॉर्मल फोकाई दिखता है तो पेशेंट को हम लोग बायोप्सी के लिए एडवाइस करते हैं. मेडिकल चेकअप केल्यावर PSA वाढल्याचं लक्षात आलं. PSA का वाढलं त्याचं कारण शोधत गेल्यानंतर प्रोस्टेटमध्ये कॅन्सर असल्याचं कळलं आणि मग ऑपरेशन करायचा निर्णय घ्यावा लागला. आज 1.5 वर्षानंतर मी 99.5 99% फिट आहे. मी आज रोज 1.5 तास व्यायाम करतो. मी रोज 15 मिनिटं सकाळी शंखनाद करतो, शंख वाजवतो, आणि मी आता स्वतःला एकदम मेडिकली फिट मानायला लागलेलो आहे. आणि ह्याच अनुषंगाने मला आता सांगायचं की आता अत्याधुनिक स्वरूपाचं लेझर तंत्रज्ञान हे विशेष करून यूरोलॉजीच्या क्षेत्रामध्ये सुद्धा हिलिंग अँड क्लिनिकने उपलब्ध करून दिलेलं आहे, ज्याच्यामध्ये विशेष करून किडनी स्टोन म्हणजे मुतखडे आणि त्याचप्रमाणे प्रोस्टेट ह्यासाठी आपल्याला आता हे अत्याधुनिक स्वरूपाचे उपचार उपलब्ध झालेले आहेत. तर जरूर ह्या उपचारांचा लाभ घेण्यासाठी कॉल करा पुढील नंबरवरती. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. सर, एकंदरीतच प्रोस्टेट कॅन्सरचे उपचार कसे केले जातात, त्यामध्ये सुद्धा लेझर सर्जरीचा रोल आहे का, किंवा एकंदरीतच अशी जे प्रोस्टेट कॅन्सरचे रुग्ण आहेत त्यांच्यासाठी कोणते विशेष उपचार आहेत, काय सांगता येईल? बायोप्सी में प्रोस्टेट कैंसर अगर प्रूव हो जाता है तो फर्दर स्टेजिंग के लिए हम लोग उनको पेट स्कैन रहता है, जिसको हम लोग PSA में पेट स्कैन बोलते हैं, वो करवाते हैं, जो हमारे लोकल स्टेजिंग में हेल्प करता है. एक बार पेशेंट डायग्नोस हो जाता है, स्टेज हो जाता है, तो नॉर्मली स्टेज 1, 2 and 3 तक क्योरेबल स्टेज में रहता है. क्योरेबल इन अ सेंस के हम लोग उसको सर्जरी करके क्योर कर सकते हैं. ना तो कीमोथेरेपी लगता है, ना तो रेडिएशन लगता है. अगर पेशेंट हमारे पास स्टेज 4 में आता है तो फिर वो क्योरेबल स्टेज के बाहर निकल जाता है और उसको फिर हम कंट्रोल या पैलिएटिव केयर में ही रख पाते हैं. सर, आपल्याकडे हिलिंग अँड क्लिनिकमध्ये अतिशय अद्ययावत असं यूरोलॉजी डिपार्टमेंट आहे, ज्या अंतर्गत आपण सर्व प्रकारच्या मूत्रमार्गाच्या आजारांचे इलाज करता, ज्याच्यामध्ये सर्वोत्तम लेझर आज भारतातलं उपलब्ध आहे. त्यामुळे किडनी स्टोन असो, प्रोस्टेट असो, अतिशय सुरक्षित आरोग्यदायी उपचार आज हिलिंग अँड क्लिनिकमध्ये उपलब्ध झालेले आहेत. पण ह्याच अनुषंगाने थोडंसं पुढे जाऊन जे इतर आजार आहेत, ज्याच्यामध्ये किडनी कॅन्सरसारखा आजार आपल्याला बऱ्याच प्रमाणात वाढलेला दिसतो, तर ह्यासाठी सुद्धा उपचार उपलब्ध आहेत का, काय सांगता येईल? नॉर्मली हमारे पास जो पेशेंट आते हैं वो अराउंड 45 to 50 ईयर्स की एज में आते हैं, जो रूटीन हेल्थ चेकअप में उनका किडनी कैंसर डिटेक्ट होता है. वो कैंसर्स की साइज़ नॉर्मली 4 to 7 सेंटीमीटर के बीच में रहती है और वो सिंपल सर्जरी से क्योरेबल रहता है. किडनी कैंसर्स के लिए मल्टीपल ऑप्शंस रहते हैं, जैसे ओपन सर्जरी, रोबोटिक सर्जरी, लेप्रोस्कोपिक सर्जरी. हम लोग यहाँ हीलिंग हैंड्स क्लिनिक में हमारे पास 3D 4K विजन है, लेप्रोस्कोपिक सिस्टम है, जो वन ऑफ द फर्स्ट इन महाराष्ट्र एंड सेकंड सिस्टम इन इंडिया जो हमारे पास इंस्टॉल हुई है. उससे हम लोग किडनी कैंसर का क्योर एकदम आराम से कर सकते हैं और विद इन 1 or 2 डेज पेशेंट अपना घर पे जा सकता है विदाउट एनी कॉम्प्लिकेशन. किडनी कैंसर डायग्नोस होता है तो पहले के ज़माने में ओपन सर्जरी एक ऑप्शन रहता था. अभी द टेक्नोलॉजी हैज़ मूव्ड सो मच के हम लोग उसको की होल सर्जरी बोलते हैं, जो एडवांस लेप्रोस्कोपिक सर्जरी सिस्टम बोलते हैं, जिसमें जो विजन रहता है वो 3 डायमेंशनल रहता है और 4K क्वालिटी का रहता है. तो छोटी सी छोटी ब्लड वेसल हमको दिखती है, जो सिस्टम का यूज़ हम लोग हीलिंग हैंड्स क्लिनिक में करते हैं और पेशेंट को किडनी कैंसर से क्योर करते हैं. लेप्रोस्कोपिक सिस्टम यूज़ करना, जो हम लोग की होल सर्जरी बोलते हैं, उसका एडवांटेज ये रहता है कि पेशेंट के शरीर के ऊपर कोई बड़ा घाव नहीं बनता है, पेशेंट का रिकवरी बहुत फास्ट रहता है, ब्लड लॉस नहीं होता है, पेशेंट के बॉडी पे मिनिमल स्कार बनते हैं और पेशेंट अपना नॉर्मल रूटीन विद इन अ वीक 10 डेज अच्छे से स्टार्ट कर सकता है. मला आजच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने सर्वच प्रेक्षकांना सांगायचे की हिलिंग हँड क्लिनिकमध्ये आता एकत्रितपणे एका छताखाली सर्व प्रकारच्या मूत्रमार्गाच्या आजारांसाठी
उपचार उपलब्ध आहेत, ज्याच्यात विशेष करून किडनी स्टोन म्हणजे मुतखड्यांसाठी सर्वोत्तम स्वरूपाचं लेझर, जागतिक दर्जाचं लेझर आज उपलब्ध आहे. आणि त्यामुळेच कोणत्याही स्वरूपाचा किडनी स्टोन असो, मुतखडा असो, किती कॉम्प्लिकेटेड स्वरूपाचे किडनी स्टोन असोत, आपल्याला अतिशय सुरक्षित आरोग्यदायी स्वरूपाचे उपचार आता हिलिंग हँड क्लिनिकमध्ये उपलब्ध झालेले आहेत. मुतखड्याच्याच अनुषंगाने मला सांगावंसं वाटतं की प्रोस्टेटसाठी सुद्धा अतिशय सर्वोत्तम नवीन स्वरूपाचं लेझर या ठिकाणी आता उपलब्ध आहे. त्यामुळे खास पुरुषांसाठी मला वाटतं ज्यांना प्रोस्टेट ग्रंथीची समस्या आहे, प्रोस्टेटची वाढ झालेली आहे किंवा प्रोस्टेट कॅन्सरचे रुग्ण आहेत, त्यांच्यासाठी मला वाटतं अतिशय वरदान स्वरूपाचे उपचार हिलिंग हँड क्लिनिकमध्ये आता उपलब्ध झालेले आहेत. फक्त या उपचारांचा लाभ घेण्यासाठी आपल्याला कॉल करायचा आहे पुढील नंबरवरती, संपर्कासाठी जो आपण स्क्रीनवरती बघत आहात. डॉक्टर हिमेश गांधी सर, आपण आमच्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि अमूल्य मार्गदर्शन सूचना केलं, त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.